कॅमेरावर त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. येणारे चेंडू आता मात्र 12 सामना सोपा झाला. 13 धावांची गरज आहे. बघायचं कोण सामना जिंकणार, कसा सामना होणार, किती सामना फाईट करणार केजूची आर्मी मैदानावरती हे पाहणं संपूर्ण मात्र यावेळी उत्कंठेचं ठरणार आहे. येणारे चेंडू 12 आणि 13 धावांची गरज. लहान लहान मुलांना विनंती, इथे आवाज नका करू प्लीज, थोडेसे पुढे व्हा, आम्हाला डिस्टर्ब होते प्लीज मित्रा. ह्या गावाचा जर सर्वे केला ना तर 80% मला मुलंच दिसतात. मला वाटतं फार मुलांचं प्रमाण आहे या स्पर्धेमध्ये. जेव्हा जेव्हा ही उद्याची पिढी आहे, ही उद्याचं भविष्य आहे, त्यांना देखील शुभेच्छा देऊया. येणारे चेंडू सुपर संडे, शाळेला सुट्टी आहे आणि त्यांनी निवड केली ती मात्र या मैदानाची. येणारे चेंडू 12 आणि गरज 13 धावांची. नाव बॅक टू क्रिकेट, ब्युटिफुल क्रिकेट, अतिशय चांगलं क्रिकेट. आजचं क्रिकेट क्वालिटी राहिलं आणि आजचा क्रिकेटचा दर्जा मात्र उंचावला आहे या मैदानाच्या माध्यमातून. संपूर्ण लेखाजोखा आपण पाहिला तर आजची स्पर्धा मात्र सर्वात जास्त उंचावली. मी मगाशी देखील म्हटलं होतं की 2024 मध्ये सर्वात जास्त प्रेक्षक कोणत्या स्पर्धेला असतील तर तिचं नाव आहे ही स्पर्धा आपण पाहतोय. येणारे चेंडू 12 आणि गरजेत 13 धावांची. मजा येईल सामन्यामध्ये. गोलंदाज सज्ज होते, वेगवान गोलंदाज विराज मुंडे. ऑन साइडला गेल्याच्या नादामध्ये चेंडू बीट झालाय, फुटवर नाहीये, एज लागते, चेंडू मागे निघत होतो. विकेट किपर आपलं काम व्यवस्थित चूक बजावत असताना करण बेडेकरला आपण पाहतो इष्टांच्या खूप मागे येतो. याचं कारण आहे की गोलंदाज फार वेगवान आहे, भन्नाट वेग दाखवत असताना येणारं समीकरण बदलते वेगानं. येणारे 11 चेंडू आणि 13 धावांची गरज. सूर्योदय बघू शकाल, आता सूर्यास्त होतोय. सुंदर चित्र आपण सनज बीटिंग डाऊन स्लोली 11 चेंडू 13 धावा. ऑन साइडला मोठा फटका, मात्र कॅच होऊ शकते. प्रत्यक्ष जज करतोय, फलंदाज बाद, ऍब्सोल्युटली गॉन. आणि ओमकार चेंडूखाली संघाचा संगणक चेंडूखाली येतोय आणि फलंदाज बाद. येस, लाईट बंद करायची आहे. येस, लाईट्स ऑफ करा. 10 चेंडू 10 वरती 2 गडी बाद आपण पाहतोय. चला फोकस बंद करा, ते इलेक्ट्रिशियन फोकस बंद करा. रिफ्लेक्ट होतात त्या लाईट्स आणि शेवटचा क्षण आहे, शेवटचा मोमेंट आहे. हा व्ह्यू बघा शकाल आपण, खूप सुंदर, खूपच सुंदर. हा डोंगराळ भाग, नदी, नाल्या, दर्या सर्व तुम्हाला पाहायला मिळतात. आणि स्क्रीनवरती हे दृश्य टिपत असताना हेलिकॉमच्या माध्यमातून सुंदर वियमन दृश्य, खरोखर डोळ्यांचं पारणं फेडणारं हे दृश्य आपण स्क्रीनवरती. येणारे चेंडू आता ऑन साइडला शफल झाला. यस, इज गॉन. बिग विकेट. मजा येईल सामन्यामध्ये. अजून एक ट्विस्ट निर्माण होतोय, अजून एक धक्का मैदानावरती. धक्क्या मागण्या धक्के दे गोलचे संघांना. बघायचे धक्क्यात कधी सावरणार आणि मात्र आगासन संघ किती कमबॅक करणार. सुपर बॉलिंग, वंडरफुल कमबॅक. 1 मोर विकेट डाऊन. अगोदर 1 विकेट, नंतर अजून विकेट. मजा येईल सामन्यामध्ये. 10 वरती 3 डीझॅम. वैभवानं खूप सुंदर जेल टिपलाय. बघू शकाल ज्या देवाच्या नावानं श्रद्धा या गावाच्या माध्यमातून आपण पाहतोय कापरी सिद्धी आयोजित, आणि हेच ते मंदिर आहे. बघू शकाल स्क्रीनवरती सुंदर दृश्य. येस, पालेगावच्या संघाला देखील तेच नाव आहे. 10 वरती 3. मजा येईल सामन्यामध्ये. ना बॅक टू ग्रे शिरकाव करूया सामन्यामध्ये पुन्हा एकदा. एका मागणे एक धक्के. ज्या गोडसे संघानं मागचा सामना अवघ्या 14 चेंडूमध्ये जिंकला होता, 53 धावा कुठल्या होत्या, तोच का गोडसे संघ प्रेक्षकांना प्रश्न पडलाय मैदानावरती. मात्र केजूचं सैनिक, केजूची आर्मी मैदानावरती चांगली गुंजी करतोय, हाय स्टँडर्ड फिल्डिंग दाखवतोय आणि सामना आम्ही जिंकू शकतोय. या संघाला आम्ही थांबवू शकतोय. आमच्यामध्ये ती धमक आहे, आमच्यामध्ये ती कुवत आहे, आमच्यामध्ये तो दर्जा आहे, आमच्यामध्ये तो स्टँडर्ड आहे. हेच दाखवत असता मैदानावरती. मजा येईल सामन्यामध्ये. कुठेही जाऊ नका. एन्काउंटर मध्ये दुसरा सेमीफायनलचा सामना रंगतो मैदानावरती आणि मजा आली सामन्यामध्ये. आता रंगात येतोय सामना. मजा येईल. विराज मुंडे वेगवान गोलंदाजी.
ऑन साइडला ऑन द टॉच चेंडूला खेळून काढायचं पुढे सरकला फार वेगानं लॉंग ऑनला येईल आणि जेल टिपला व्हॉट अ कॅच. अजून एक धक्का हॅट्रिक प्राप्त केली गोलंदाजानं विराज मुंडेसाठी एकदा जोरदार टाळ्या फलंदाज बाद. खेळाडूला इजा झाली. केजू आपल्याला वैद्यकीय सुविधा आवश्यकता असेल तर त्याची मागणी करा. आपण वैद्यकीय सेवा तुम्हाला हवी असेल तर, कारण दोघांमध्ये टक्कर झाली एक्झॅक्टली व्हॉट हॅपन आय डोंट नो, पण काय झालं एक्झॅक्टली आम्ही स्क्रीनशॉट मध्ये बघणार. भरपूर लांब येते आम्हाला इथनं तो अँगल, त्यामुळे आम्हाला एक्झॅक्टली कळलं नाहीये. आणि पंचानं लगेच तिथे खेळाडू इंजर्ड झालाय. ओमकारच आहे तो संघनायक आहे, इंजर्ड झालाय. केजू हसतोय मैदानावरती स्क्रीनवरती बघू शकाल. सामना फार चांगला रंगलाय, कारण ज्या संघानं मागच्या सामन्यामध्ये 53 धावा अवघ्या 14 चेंडूमध्ये आणि फक्त 15 मिनिटांमध्ये कुठल्या होत्या, त्या संघाला हातामध्ये 23 धावांसाठी किती संघर्ष करावा लागलाय. 4 गडी बाद आपण पाहतोय, 10 वरती 4 गडी बाद. आता मात्र सामन्यामध्ये मजा येईल. येणारे चेंडू 8 आणि गरज आहे ती 13 धावांची. मागच्या चेंडूवरती धावा आल्या नाही आहेत, एकही धाव नाही मागच्या चेंडूंमध्ये आणि हॅट्रिक देखील प्राप्त केली. व्हॉट अ बॉलिंग, ट्रिमेंडस बॉलिंग अटॅक दाखवलाय, ब्रिलियंट स्प्रे राहिलाय. केजूच्या पहिल्या चेंडूत चौकाराला त्याने स्वतःला कंट्रोल केलं आणि फक्त 9 धावा आल्या होत्या केजूच्या त्या षटकामध्ये. नंतर मात्र विराज मुंडेला त्याने वापर केलाय आणि काय विराज नगोनी दाखवले. अचूक टप्पा, दिशेवरती नियंत्रण, लेंथ, लाईन, पेस, पिचिंग ॲक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन दाखवत असताना आणि काय गोलंदाजी मैदानावरती माइंड ब्लोईंग आणि जबरदस्त आउटस्टँडिंग परफॉर्मन्स दाखवलाय मैदानावरती. विजयाला बघू शकाल स्क्रीनवरती हॉटेल अलेक्सा फॅमिली गार्डन रेस्टॉरंट अँड बार दाखवत असताना हा त्यांचा लोब आहे बॅटवरती. येणारे चेंडू आता मात्र 8 आणि गरज 13 धावांची. मजा आहे सामन्यामध्ये, कुठेही जाऊ नका. अंगावरती शहारा निर्माण करणारा सामना, डोक्याला मेंदूला सुन्न करणारा सामना, सायंकाळच्या वातावरणामध्ये रंगलेला, आल्हादक वातावरणात रंगलेला रफ अँड टफ सामना. ऑन साइडला भिरकावून दिलाय, पुढे सलखलाय, फलंदाज बाद. ओ माय गॉड, वन मोर विकेट गोज डाऊन. विकेट नंबर 5 वा धक्का होती. हाच तो गोरसाई संघ ज्याने मागच्या सामन्यामध्ये 14 चेंडूमध्ये 53 धावा कुठल्या होत्या. आता मात्र हा संघ तो आहे का स्वप्न पडलाय मैदानावरती. 5वा धक्का, 10 वरती 5. जबरदस्त गोलंदाजी, ट्रिमेंडस अटॅक, वा भाई वा, लाजवाब गोलंदाजी. डीज आहे बघू शकाल स्क्रीनवरती भावेच्या चेहऱ्यावरती चिंतेचा सावट हा डगआउट त्यांचा दाखवला जातोय. आज तो गोरसे संघ मगाशी वेळ वेगळी होती, सामना वेगळा होता आणि प्रेक्षक वेगळे होते. आता मात्र वेळ बदलली, सामना बदलला, संघ बदलला आणि वातावरण देखील बदललं. व्हॉट अ मॅच. जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि गरज 13 धावांची. थर्रार क्रिकेटचा मैदानावरती जर चौकार षटकार आला नाही तर सामना शेवटच्या टप्प्यात जाईल आणि प्रेक्षकांच्या काळजाला आणि मेंदूला सुन्न करेल आणि तुमचं काळीच थक्क करेल, हे मी निश्चित सांगू इच्छितो. What a match, what a beautiful atmosphere. You are watching the fantastic एन्काउंटर नंबर 2nd सेमीफायनल गोरसे वर्सेस ओम सायगास यांच्यामध्ये आपण सामना पाहतोय. 7 चेंडू 13 धावा. व्हॉट अ मॅच, ब्रिलियंट स्पेल मैदानावरती पाहायला मिळतोय तो. मात्र गोलंदाज विराज मुंडेच्या माध्यमातून अटॅकिंग गोलंदाजी. ओ माय गॉड, फिगर गोज बंपर, मेडन विकेट आणि यावेळी मात्र धक्का क्रमांक 6 मैदानावरती. एकदा जोरदार टाळ्या विराजसाठी. 5 गडी बाद केल्यात. व्हॉट अ बॉलिंग. इतिहास मैदानावरती रंगलाय. येणारे चेंडू 6 आणि गरज 13 धावांची. डीज आहे श्रीराम मस्कर या नावाचा होता पाले या गावाचा. श्रीराम मस्कर या नावाचा चषक ठेवलंय पाले गावाला, आयोजन केलंय पाले गावाला. असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय ठाणे जिल्ह्याला. असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय